तांबा म्हणजे कोकणच्या तांबड्या मातीत असलेलं वैभव. तुमच्या बैलांची नाव काय होती? कावीळ ज्यानं होतं ना त्याच्यासाठी ह्याची पानं द्यायची. ह्या झाडाची आजची किलोचा रेट जो आहे तो 15,000 रुपये आहे. तो डोळे जर आले तर ते उघडायचे आणि वस्त्र करून डोळ्यात घालायचे. गाडीचा आवाज नाही किंवा मोठं शहराच्या ठिकाणी जसं आवाज असतात तसं इथे काही नाही आहे. एक संकल्पना की पुरातन वस्तू आमच्या ह्या वस्तू संग्रहालयामध्ये मिळणार आहे. आता तुम्ही आत गेल्यानंतर हा मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा असेल. ब्रिटिश काळामध्ये हे दुर्बीण असायचं. ब्रिटिश लोक ही दुर्बीण वापरायची त्या काळी. कशाला वापरायचे? त्यांना जुनं काळ आठवायचं आहे, जगायचं आहे, तरी नक्की इथे भेट द्यावं. सागर, आपण कुठे जातोय? हा, मजा येते याच्यानं गाडीवर. हो. तर आता आम्ही चाललोय कुडाळला. तांबळ म्हणून जे काय ते रेस्टॉरंट, फार्म हाऊस, ॲग्रो टुरिझम म्हणून, तांबळ ॲग्रो टुरिझम. तर मी ते कोकणी बैल माणूस जे आहेत आपल्या सिंधुदुर्गातल्या, त्यांची व्हिडिओ पाहिली होती. तर मला म्हणजे माझ्या पण डोक्यात असंच काय नाही काय आहे थोडंफार. तर मला ते बघण्याची खूप इच्छा होती, त्यांनी कसं केलंय, काय केलंय. तर बरेच महिन्याचं होतं आमचं प्लॅनिंग. तर आज आम्हाला वेळ मिळाला आहे, संध्याकाळचे 2 तास. तर आम्ही निघालो लगेच, कारण आमचे तसे दौरे एकदम 2 दिवसाचे असतात गावचे. तर आम्ही बघितली होती त्यांची रील, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आपण नक्की भेट देऊया. आणि आता आम्ही जातोच आहोत. तर कुडाळमध्ये त्यांचं एक शॉप पण आहे. जर त्या तिथे भेटला तर आम्ही त्यांना नक्कीच भेट देऊ आणि मग तिथून पुढे जाऊ. तर आता आम्ही निघालोय. चला, मी माझ्या बैल माणसा घेऊन चाललोय तिकडे. चला, बाय. आम्ही आता तांबळ येथे पोचलो. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे. एंट्रन्सलाच मस्त बैलगाडी, तिथे बसून बरेच मी फोटो काढलेत. आणि आता आतमध्ये जाऊन बघूया. या. खऱ्या बैलगाडीत पण बसाचा अनुभव मी घेतलाय. हो. पण आता ही गोष्ट खूप लुप्त झाली आहे, त्यामुळे. तुमच्या बैलांची नाव काय होती? आमच्या एक काळो आणि एक बाळो होतो. आमच्या बैलांची नावं. बाळो होतो तो म्हणजे 3 कलरचा मिक्स होतो. काळो, पांढरो आणि तांबडो. आणि काळो होतो तो पूर्ण काळो होतो, थोडस पांढरो होतो. का आम्ही नाव ठेवलेलं काळ्या बाळ्या. तर आम्ही इलो ना, तर एंट्रन्सलाच या पपनीसचं झाड आहे. आणि ते का खूप छान असे मोठे मोठे पपनीस लागले असत. बघ, इथे सगळ्यात मोठा पपनीस आहे बघ. तुमच्याकडे याच्या एका काय काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे एका पपनीस म्हणतात. फोपनीस. तुम्ही फोपनीस म्हणत असता, आम्ही पपनीस म्हणतो. इकडे जामची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. पपई दिसता इकडे, रतांबा, ह्या जामचं झाड आणि बरीच झाडं असतात ती आपण बघतलो. असं कोकणची एक शान होती. कोकणचं एक वैभव होतं त्यावेळी. पूर्वीचं काही दळणवळणाची साधनं नव्हती. दळणवळणाची साधनं नसल्यामुळे लोक बैलगाडीचा वापर करायचे. आम्हाला आठवतं त्यावेळी जेव्हा लग्न कार्य व्हायची बाहेर, या गावातनं त्या गावात जायचं. तर वरात म्हणजे मुलगीला तर त्या गावात न्यायची आहे ना. पूर्वीच्या काळी लग्न कुठे लागायची? या गावातनं ज्या गावात मुलगा असेल तिकडे. मग त्यावेळी चालत जायची पद्धत होती. पण त्या काळी मुलीला किंवा मुलीबरोबर असलेल्यांना बैलगाडीतनं घेऊन जायचे. ही एक त्यावेळीची शाश्वत होतं. आज ही एक कल्पना राहिली. आज जरी आता समजा बैल जरी 2 पाळायचे झाले तरी आत्ताच्या ह्याच्यात लोकांना काही परवडत नाही काही गोष्टी. आणि आत्ता तो व्यवसाय पूर्वी होता तो आज जेव्हा बाजारपेठेमध्ये जायचे, बाजारपेठेत गेल्यानंतर सुद्धा बैलगाडीतनंच माल आणायचे. म्हणजे ज्या काही पूर्वीच्या काळच्या व्यवस्था होत्या ते ही एक दळणवळणाचे साधन म्हणून त्यावेळी वापरायचे. आता इथून जात असताना हे तांबा म्हणजे कोकणच्या तांबड्या मातीत असलेलं वैभव हे आपण जवळून पाहायला शिकलं पाहिजे. आपण काय केलं की ह्या तांबड्या मातीत दुर्लक्ष करत गेलो. कोकणात असलेली नारळ पोफळीच्या बागा आहेत, जुनी
मातीची घरं आहेत. ही संस्कृती कुठेतरी आपले लोक पावत चालली आहे. आपण त्या संस्कृतीकडे जाण्यासाठी आपण शहरात आता गेलो. शहरामध्ये आपण बंगल्यात राहतात, चाळीत राहतात, आता बिल्डिंगमध्ये राहतात. ही संकल्पना आपलं तिथलं जीवन, आत्ताचं जीवन आपण बघतो. पण त्यावेळेचं जीवन माणूस निरोगी का होते की ह्या कोकणच्या मातीमध्ये भात तिथे पिकवायचे. त्याच्यासाठी शेणखताचा वापर, राख म्हणजे लाकडं झालं ते राख होते त्याचा वापर करायचे. त्याच्यानंतर नॅचरल जेवण सगळं चुलीवर बनवायचे. आपल्या विहिरीचं पाणी, म्हणजे ज्या गोष्टी होत्या त्याच्यात रासायनिक प्रक्रिया कुठलीही नव्हती. आणि शेतकरी कष्ट करत होता. कष्ट करत असल्यामुळे त्याच्या शरीराची चांगल्या प्रकारे हालचाल व्हायची, त्याचं शरीर एकदम निरोगी बनायचं. आणि असं हे शेतकऱ्याच्या जीवनातलं एक रहस्य आपल्याला ओळखणं, आपण गावाकडे वळलं पाहिजे. मातीतल्या घरातला आनंद मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो कसा असतो तो. तर आता इथून आम्ही जेव्हा जातोही तर आम्ही काय केलं, बरीच हे मोसंबीचं झाड लावलेलं आहे. अशीच बरी इथे आम्ही वन आहे, धनलक्ष्मी म्हणून एक बसवणार आहे. ते सगळे आयुर्वेदिक औषधे आहे इथे आम्ही ठेवणार. आता पावसाळ्यात जरा कमी केलेलं, आता परत ठेवणार. हे मोसंबीचं झाड झालं, हे सीडलेस लिंबू. ऍक्च्युली ह्याचं लिंबू मोठं होतं, इडलिंबू सारखं मोठं लिंबू होतं. हे सीडलेस लिंबू. इथे फळ असेल कुठेतरी, दोन आली छोटी छोटी इथे आहे. त्यानंतर ही करंजीचं झाड आहे. कोकणामध्ये काय होतं, पूर्वीचे लोक करंजीचं झाड का, करंजीचा पूर्वीचे लोक ना ह्या करंजीच्या झाडाची साल काढायचे. जेव्हा अजीर्णपणा व्हायचं, अजीर्ण म्हणजे पोटात अजीर्णपणाला जुलाब, त्याच्यासाठी करंजीची साल, शिवणीची साल, कुड्याची साल, 5 मिरी, 5 नाही ती घालायची थोडी, 5 मिरी, 5 लसूण पाकळ्या टाकून मस्त बारीक करायचं आणि त्याचा रस काढायचे 1 कप. आणि तो ज्यांना अजीर्ण वगैरे झालेला त्याला द्यायचे. आणि 1 तास काही खायला द्यायचे नाही की त्याचं ते आजारपण निघून जायचं. आणि 1-1.5 तासाने खोबऱ्याची चटणी म्हणजे नाळाच्या खोबरं किसायचं, त्याच्यात लसूण टाकायचे, 2 मिरी टाकायचे आणि थोडी वटाची आमटाण, चिंचेची ना वट एक झाड असायचं, फळ असतं ज्याला गुजरात सारख्या ठिकाणी पांढरी कोकम म्हणतात. त्याची घातल्याने ती दिली का तो माणूस चांगला होत होता. मग ह्याचे अशी झाडं आहेत की ज्याचा पूर्वी डॉक्टर नव्हते, पण जीवन पद्धती जी होती ती अशी होती असणार, अशी गोल त्याच्या शेतावर. हे इथे वेगवेगळे झाडं दिले. इथे ब्राह्मी आहे बघा, ते वेखंड आहे. तिथे वेखंड जनरल लोकांना माहिती आहे. इथे ब्राह्मी आहे बघा. पूर्वीचे लोक लहान मुलांना डोक्यावर बारीक वाटायचे आणि ते डोक्यावर घालायचे लहान मुलांच्या. हिला ब्राह्मी म्हणतात. डोकं किंवा आपल्याला जेव्हा, हा हे बघा, जेव्हा आपल्याला ना हे बघा हा वेल आहे तो, जेव्हा आपल्याला डोकं अति दुखतं, डोक्यामध्ये उपचार करून पण हे होत नाही, तेव्हा हे लोक बारीक वाटायचे ती आणि डोक्यावर घालायची. किंवा पूर्वीचे लोक जेव्हा एखादं मूल मध्यमंद थोडं असलं तर त्या ब्राह्मीचा वापर सुद्धा ते थोड्या प्रमाणात देण्यासाठी. ही देवकेळण ही आपल्याला माहिती, ही देवकेळण येते. ही भारंग आहे. भारंग ही पूर्वीच्या ह्याचा उपयोग पूर्वीचा सांगतो. जेव्हा बैल जोतं असायचे, आपल्या मालवणीत शब्द जोतं म्हणजे त्यावेळी बैलाला खांद यायचं, म्हणजे जे जू वगैरे ठेवलं खांद एवढं व्हायचं. मग त्याच्यावर उपचार का, तर ही झाडाची साले भारंग म्हणतात. हो त्याचं भारंग सांगतो. हे काढायचं आणि बारीक वाटून खांद्याला लावलं की सकाळपर्यंत बरा. आता भांगेची भाजी आता तुमच्या लक्षात आहे, भांगेची भाजी का खातात, अंगात कुठे सुजली, कुठे दुख असली, कुठे अंगात वाचाचा त्रास आहे, तर ह्या भांगेच्या पानाची भाजी, हे पानं काढायची, चांगले धुवून घ्यायची, चांगली चिरून घ्यायची आणि गॅसवर किंवा चुलीवर ठेवायची आणि एक ऊब काढायची त्याची आणि ते पाणी थोडं काढून टाकायचं. तर त्यात कडवटपणा असतो. काही जणांना कडवटपणा जास्त होत नाही, मग जुलाब होऊ शकतात किंवा जुलाब, बाकी काय होत नाही त्याने. मग ते पाणी वाळून टाकतं का, वाळून टाकणं म्हणतात. तो प्रकार पूर्वीचे लोक. त्याच्यानंतर हा केवडा तर मला माहिती आहे पाण्याच्याच ठिकाणी होतो. आम्ही एक प्रयोग केलाय की हा इथे होतो का, वाळातच मिळतो किंवा नदीतच मिळतो.
मग आम्ही केवड्याचं झाड इथे लावलंय त्याला पण ते बघा फांद्या फुटत आले. हे केवड्याचं झाड. त्याच्यानंतर हा सुरण आहे बघा. हा सुरण आम्ही आता नाही काढणार. हा एवढा होणार सुरण. का? जेवढा तो उंच होतो आणि जेवढा मूळ मोठं होतं आता काढलं तर तेवढं एवढंच मिळणार. पण तो पूर्ण मरणार आहे आणि जेव्हा काढणार तेव्हा तो एवढा होणार. काही लोक पटकन काढतात पण तसं नाही. ते आम्ही 3-4 वर्ष झाली त्याला. तो आता मिळणार. त्याच्यानंतर हे आहे स्टोनवर. ह्याचा रामबाण उपाय. हा पूर्वीचे लोक पानफुटी स्टोनवर 2 लिंब घ्यायची. त्या लिंबाचा रस काढायचा. ह्याची 5 पानं घ्यायची आणि 5 पानाचा रस काढायचा. लिंबाचा रस आणि हा रस मिळून 2 दिवस सकाळी अनैशी पोटी 2 दिवस घ्यायचा. पूर्वीचे लोक सांगायचे मूतखडा विरघळून पडतो. आता काय डॉक्टर उपचार झाले, सगळे झाले. म्हणजे आता रिक्स एवढी घ्यायला नको. ही आहे वेलची, हिरवी वेलची. हे हिरव्या वेलचीचं झाड आहे. हे तर आपण प्रयोग केले की आपल्या इकडे होणार आहे का? मग लोक आल्यानंतर त्यांना नुसतंच आपण घरं दाखवूया का? नुसतंच मग तुमच्या मनात एक आवड निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही पण काहीतरी एक वेलचीचं झाड का असेल ना नेऊन लावलं पाहिजे. त्याच्यानंतर हे दुर्वा आहे. दुर्वा झाल्यानंतर ते कोरफड आहे. हे बघा ही कोरफड. तिथे आहे कोरफड. त्याच्यानंतर ही काळी हळद. काळी हळदीला ह्याचं महालक्ष्मीचं रूप समजलं, काळी मातेचं रूप समजलं जातं. ही काळी हळद. काळी हळद ही पूर्वीचे लोक सांगायचे की कॅन्सर प्रतिबंधक म्हणून ह्या काळी हळदीचा वापर करायचा. गाईचं गोमूत्र, पुनर्नवा आणि काळी हळद हे एकत्र करून त्या पूर्वीचे लोक कॅन्सर ज्यांना झालेलं आहे त्यांना ते रोज त्याचा रस काढून द्यायचे. आणि फुलं पण येतात काय? हो, फुलं छान फुलं येतात. आता नाहीये, आता नाही तो नंतर. मग ही काळी हळद आम्ही इथे टाकले भरपूर. हे आम्ही काढणार आणि फक्त काळी हळद आता आली सगळीच कडे. पावसात इकडे तिकडे होतं ते. त्या लिंगडीचे पानं काढायचे आणि त्याचा रस काढायचे. चांगला वस्त्रगार रसगुल्ला. जाणकार वैद्य पाहिजे. हा आणि ते इकडे जर दुखत असेल डाव्या साईडला तर उजव्या नाकपुडीत टाकायचे. उजव्या साईडला दुखत आहे तर डाव्या नाक सोडलं ते रसाचे साधारण 1 चमचा रस टाकायचे. 5 मिनिटांनी ते सगळं नाकातनं वाहून जायचं. याचा पाला सांधेदुखीसाठी त्याचा बांधतात. अतिशय. ह्याच्यात 2 प्रकार आहे. हे लाल लिंगड आहे. दुसरी कतड लिंगड आहे. ती आहे इथे पानाला कात्रे जरा इथे जाशील. ती लिंगडीच्या काठीने मारतात ती. हो ती लिंगडीची काठी. होय काका. हा हे हे बाजूक करते कधी. दिसली हो. हे बघा ही पानांक कात्रे असतात. त्या पानांक कातरे. ती कातळी लिंग. हळद वाढली मग ती ही नागवेल आहे इथे. ती नागवेल म्हणजे पानं खातात ती. ते बघा तो तिकडे पण आहे. तो गवर केलाय वेल. ती नागवेल आहे. नागवेल इथेही आहे. हे बघा ही कुठली रे? ही ऍक्च्युली भुई रिंगण आहे इथे. म्हणजे जे रिंगण पूर्वीचे लोक एवढं मटकं घ्यायचं. मटकं बघा त्याचं एवढं मटकं असायचं आणि त्या मडकेला ना वरसून एक होल असायचा. वरसून होल असायचा. खालचं हरसून मोकळं आणि वरसून एक होल काढायचं गोल. आणि याची ना बी आहे. बी म्हणजे फळ. त्या फळाचे पावडर करायचे बारीक. ज्याचं दात दुखतोय आणि दातात ज्याच्या कीड झाली आहे. रानवांग म्हणतात. हो रानवांग. त्याची फळाची भुकटी करायची आणि ते तोंडात द्यायचे. लावा आणि ते तोंडात. दुसरी गोष्ट काय, ह्याची भुकटी ते मडकं ठेवायचे. मडक्याला वरसून होल असायचा आणि खाली परत एक खाच मारायची. पितळे तांब्याचं हे लोखंडाचं भांड आगीत घालायचं आणि तापलं बरं तर ती पावडर त्याच्यात टाकायचं. त्या मटक्यात असं सोडायचं आणि हा तोंड धरून राहा म्हणून सांगायचं. हा की ते लाळ पडायचे. म्हणजे ते खाली पाणी ठेवायचे त्यात ते किडे दिसायचे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती होत्या. ते ही रानवंगी म्हणतात. ही शक्यतो मिळत आहे रानामध्ये. पण आम्ही लोकांना त्याचे अनुभव हा आगाड आहे. हे जनरल तुम्हाला माहिती. हा कुडा मगाशी जो आयुर्वेदामध्ये वापरला जातो ना. पूर्वी लोकांनी विड्या बनवायचा. रोजगार मिळायचा. त्याचा प्रत्येक उपयोग असतो. खूप उपयोग. हो ही तूत आहे. तूत रेशीम किडे त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून त्या तुतीचा वापर
पूर्वी व्हायचा आणि आम्ही ते सांपर म्हणू. हा ह्याच्यात 3 एरंड आहेत. हा गोडा एरंड कावीसाठी ह्याचा उपयोग व्हायचा. याची पानाचा रस कावीसाठी 4 दिवस द्यायचा, अर्धा एरंडाच्या काठीन दात पण घासायचे ना ती अगोदर? हो तो एरंड ता हा तो एरंड. हा एरंड. हा लाल एरंड. हा पूर्वीचे लोक ह्याची पानं हे जे कावीळ ज्यानं होतं ना त्याच्यासाठी ह्याची पानं द्यायची. हे पानं, मेहंदीची पानं, आणखी 1 झाडाचे पानं, हे 3 झाडं मिक्स कर अच्छा. हे रबराचं झाड. त्याच्यानंतर इथे लिंगोड येते ना, लिंगडीचं अडुसा. अडुसा हा लाल अडुसा, हा पांढरा अडुसा. थोडं पावसामध्ये खूप पाऊस झाला, ते खराब झालंय सगळं, हे बघा हे. त्याच्यानंतर बांबूवन, हे वेगवेगळे बांबू लावणार. हे हसूळ, हा कणका नाही, हा पिवळा बांबू, हा आपल्याकडे कमी. कणकेला काटे असतात. ही अंजीरची झाडं आहेत, अंजीरची झाडं लावली, हे बघा हे अंजीर. औषधं मिळायची नाही. जर समजा मण्यार चावली, पुरसं चावलं, तर ह्या धायटीच्या पानाचा रस पूर्वीचे लोक द्यायचे. धावशी म्हणतोय आता धावशी मालवणी धावशी म्हणतात, म्हणतात. लाल उसकी. हा हा हा. लाल उसकी ही त्याचा धायटी शब्द आहे, तो धायटी शब्द लाल उसकी. त्याचा वापर पूर्वीचे लोक करायचे. आता काय तो वापर लोक करत नाही. आता काय डॉक्टर झाले, सगळं झालं. पण आजही काही जुने लोक आहेत, सांगतात बाबा जातं ना आधी औषध देते, तू डॉक्टरकडे जा म्हणतात. आजही थांबव, आता एवढे इस्कॉन घेत ना. तसं टेक्नॉलॉजी आली. हे पांढरे चंदन, तुम्हाला मोठी चंदन दाखवतो, आमच्याकडे आहेत तिकडे. हे लावले रोप, मोठं आहे. ती लहान मुलांना जेव्हा जंत व्हायचे, तेव्हा जंत व्हायचं तर वाळ्याची मुळं जेव्हा काढायचे, बारीक वाटायचे ना, लहान मुलं असेल 1 टेबल स्पून त्यांना पाजायचे, जंत पडायचे. आणि आता आपण हा वाळा जर समजा पाण्यात टाकला तर पाणी सुद्धा जंतुविरहित होतं आणि आपल्याला त्या पाण्याचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग होतो. जंत जर पडत असेल तर आपण ते शिजून पडतात. असा हा वाळ्याचा उपयोग पूर्वीचे लोक करायचे. त्याच्यानंतर इथे रुद्राक्ष आहे. हे झाड रुद्राक्षाचं, ठीक आहे. हे रुद्राक्ष आहे आणि तो नोनी आहे. अमृत मोठं झाड आहे आमच्याकडे, तिथे नोनी आहे. तिथे ही रानकी आहे, तिथे आहे. रानकेला काय म्हणतात ते आपल्याकडे? ही रानकी आपली चवळ बनवतो ना, याचा कंद असतो मोठा. हा साबुदाणा, झाड असतं साबुदाण्याचं. आणि खाली मोठा कंद हा खाली येतो. कधी कधी बघा केरळचे लोक कंद वगैरे आणतात बघा, मोठे कापून देतात, तो त्याचा असतो. आणि हा पूर्ण आम्ही काढलेली ह्या वर्षी ते रामफळ म्हणून विकतात, तेच काय रामफळ म्हणून विकतात, ते जत्रेत असतात. हो काही ठिकाणी. तर असं मोठं होतं, आम्ही काढलेले ते बघा तसेच. याचा झाला एक बाजूला, ते तसं होतं, तर आता जमिनीत गेलं नाही, बाहेर राहिलं ते बघा तिथे. म्हणजे हेच मूळ आहे ना, हे बघा हे हा बरोबर. तो कंद खाली जाणार, तसंच मोठं मूळ तयार होतं. हे बेतापासून बनवला काय? होय सगळं हे का सगळं. इथे खुर्च्या ठेवल्या आहेत बसायला. आता ते पावसाळ्यात साफसफाई करतोय आम्ही. हे असं म्हणजे बसा शांत वगैरे. म्हणजे हा इथे असं आहे की तुम्हाला मोठे आवाज येणार नाही, गाडीचा आवाज नाही, किंवा मोठं शहराच्या ठिकाणी जसं आवाज असतात तसं इथे काही नाही आहे. इथून हे स्टेशन तसंच आहे तिथे. हे आज मस्त झाली. काजी खाली खुर्च्या टाकून बसाक मस्त. हो, हे आवळ्याचं झाड आहे, हे सुपारीचे झाडं आहेत. हे परत तसंच आहे तिथे बसायला. हे वेगवेगळे कलम आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत. ही सुपारी आहे, हिरडा आहे, हिरड्याचं झाड आहे. ही वेगळी जात आहे का सुपारीची? हो वेगवेगळ्या जाती आहेत. ते आता काय पाठ नाहीत सगळ्या, पण ते वेगळे आहे जात. लोकांना थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आपले लोक हो चंदन चोरक नेला तर आपण आपलं घर सांभाळतो, आपण आपले पैसे सांभाळतो, आपण आपले मुलं सांभाळतो, आपण आपलं हे का. मग जर हे एक झाड मोठं झालं,
समजा प्रत्येकाने ठरवलं माझी 2 एकर जमीन आहे, 5 10 20 झाडं लावा, जास्त नकोच लावू, ती पण कडेक लावा. ह्या झाडाची आजची किलोचा रेट जो आहे तो 15,000 रुपये आहे. पण लोक म्हणतात नाही लावलं तर चोरीक जातं. अरे काळजी घ्या ना. जर 15,000 एक झाड समजा मोठं झालं, त्यांनी 100 किलो लाकूड दिलं तर किती झाले हो? किती झाले? 15,000 1.5 कोटी झाले ना. एका झाडाने तुम्हाला 1.5 कोटी दिले. मग 20 झाडं लावा, चोरीक जातं. मग हे करू तर ना, सांभाळा ना. आपले दागिने आपण ठेवतोच ना. एक झाड लावल्यानंतर ह्या झाडाचा, चंदनाच्या झाडाचा पूर्वीचे लोक डोकं दुखायचं तेव्हा ते उघडून लावायचे. दुसरी गोष्ट, डोळे जर आले तर ते उघडायचे आणि वस्त्र करून डोळ्यात घालायचे. मग हा चंदनाचा उपयोग पूर्वीचे लोक करायचे. पण आज उत्पन्न म्हणून करा ना. नेले चोरून तर जाऊ दे, त्याचं भलं होईल. एक हा विचार करा. आणि राहिलं तर माझं भलं होईल. मग ह्या उद्देश का नाही? हा आंबाडा आहे, हा बघा. मोर इल्लो ते का? हो, त्या मोर इल्लो आता. हे काय येता वाली 2 धरली. घ्या घ्या, काढा हो इथं. नको नको, काय नाही, खाऊन तर बघा. तो घेवडा, घेवड्याचे शेंगे. घेवडो बरं धरलं. थोडी मेहनत घ्यावी लागते. हो. तर हे आमचं ऑल हे आंबा आहे, तो ATM म्हटलं पण ऑल सीझन. आता लागणार. तो पालवी छान फुटली आहे त्याला. ATM हे आमचं म्युझियम. एक संकल्पना की पुरातन वस्तू आमच्या ह्या वस्तू संग्रहालयामध्ये मिळणार आहे. आता तुम्ही आज गेल्यानंतर तुम्हाला एक जुनी पूर्वीची आठवण आहे ना, पूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्युझियममध्ये नक्कीच तुम्ही भेट द्या. आता म्युझियम बघा कसं ते. इथून आपण गेल्यानंतर आज इथे उभं राहिल्यानंतर